नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज मार्केट खूप पडलं, जवळजवळ 1100 पॉईंट मार्केट पडलं. नंतर थोडंसं सावरलं 100-200 पॉईंट, पण पुन्हा मार्केट पडतच राहिलं. शेवटी 1000 पॉईंट मार्केट पडलं होतं. तर मग या मार्केट पडण्याला कारण काय झालं? तर एक तर अमेरिकेमध्ये जो जॉब डेटा आला, त्या खाजगी कंपन्या ज्या होत्या त्या एम्प्लॉयरनी कमी नोकऱ्या प्रोव्हाइड केल्या. 99,000 एवढ्याच नोकऱ्या त्यांनी दिल्या. म्हणजे हा जो डेटा आला तो 2021 नंतर खूप कमी आला. त्याचबरोबर काल आपण म्हटलं होतं की 2 वर्षाचं बॉन्ड यील्ड आणि 10 वर्षाचं बॉन्ड यील्ड, 10 वर्षाच्या बॉन्ड यील्डपेक्षा 2 वर्षाचं बॉन्ड यील्ड जास्त आहे. हे काय दाखवतं? तर मंदी येण्याची चिन्ह दाखवतं. त्यामुळे कालपासून अमेरिकन मार्केट काही अंशी मंदीत आहे आणि त्याचाच परिणाम आपल्या मार्केटवर झाला. पण आपल्या मार्केटवर आणखीन एक कारण होतं. फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स यांना काही जास्तीची माहिती द्यायला सांगितलं होतं. ही जास्तीची माहिती देण्यासाठी 28 फेब्रुवारी 2024 ही डेडलाईन होती. ही डेडलाईन ज्यांची मिस झाली किंवा चुकली त्यांनी 9 सप्टेंबरपर्यंत त्यांचे AUM म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंट 25,000 कोटीपेक्षा कमी करायचे होते. नाहीतर त्यांचं लायसन्स गमवावं लागेल त्यांना. म्हणजे त्यांनी त्यांचे जे ॲसेट अंडर मॅनेजमेंट आहेत ते 50% जास्त एका ग्रुपच्या कंपन्यात, म्हणजे आता महिंद्रा अँड महिंद्रा हा एक ग्रुप आपण पकडला तर त्या ग्रुपच्या सगळ्या कंपन्यात मिळून त्यांनी त्यांचे जे ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट आहेत त्याच्यात 50% जास्त रक्कम गुंतवली आहे. म्हणजे त्यांचे ॲसेट अंडर मॅनेजमेंट 1000 कोटीचे आहेत असं समजलं तर 500 कोटीपेक्षा जास्त रक्कम त्यांनी एका ग्रुपमधल्या कंपन्यांमध्ये गुंतवली असेल किंवा टोटल रक्कम 25,000 कोटीपेक्षा जास्त गुंतवली असेल तर त्यांनी त्यांचे हे ॲसेट अंडर मॅनेजमेंट कमी करायचे होते, 25,000 कोटीपेक्षा कमी करायचे होते किंवा एका ग्रुपमध्ये त्यांचं जे होल्डिंग असेल 50%पेक्षा जास्त ते होल्डिंग त्यांनी कमी करायचं होतं. आणि या लोकांनी ॲडिशनल इन्फॉर्मेशन द्यायची होती. अल्टिमेट बेनिफिशियल ओनरशिपच्या संबंधात त्यांनी जादाची इन्फॉर्मेशन द्यायची होती. आता त्यांना त्यांचं होल्डिंग आणखीन 6 महिने ठेवता येणार आहे. जर त्यांनी आज कमी केलं नसतं तर सोमवारपासून त्यांना 5% फाईन लागेल. 5% फाईन देऊन ते आणखीन 6 महिने ते होल्डिंग ठेवू शकतात. त्यामुळे आज मार्केट एवढ्या मोठ्या प्रमाणावर पडलं. ही 2-3 कारणं त्याच्यामध्ये प्रामुख्याने झाली की फेडचा रिझल्ट येण्याच्या आधी आजचा जो जॉब डेटा होता तो शेवटची डेटा स्पेसिफिक इन्फॉर्मेशन मिळाली होती, बॉन्ड यील्डची इन्फॉर्मेशन मिळाली. त्यामुळे आता 3 वेळेला रेट कट करणार का, 2 वेळेला रेट कट करणार, 0.25 करणार का 0.50 करणार याच्यावर विचार अमेरिकेत चालू आहे. मिक इलेक्ट्रॉनिक्सला अमृत महोत्सवानिमित्त भारत स्टेशन स्कीम अंतर्गत ऑर्डर मिळाली.
स्ट्राइड्स फार्माच्या औषधाला USFDAकडून मंजुरी मिळाली. सॅन्सेरा इंजिनिअरिंग यांनी डायनॅमॅटिक टेक्नॉलॉजी यांच्याबरोबर लॉंग टर्म डील साईन केलं. आज HPCL, BPCL हे शेअर पडत होते कारण सरकार इंधनाच्या किमती कमी करण्याची शक्यता आहे. श्याम मेटॅलिक्स यांची स्टेनलेस स्टीलची विक्री 91% वाढली आणि ती विक्री 7,060 म्हणजे 7060 एवढी झाली. निर्माण ॲग्रीजिनेटिक्स हे बोनस इश्यूवर विचार करणार आहेत. आज गॉडफ्रे फिलिप्सने एका शेअरला 2 शेअर बोनस देण्यावर आम्ही 20 सप्टेंबरला विचार करणार आहोत असं सांगितलं. त्यामुळे शेअर जवळजवळ 700 रुपये वाढला. राईट्स किंवा रेट्स RITES राईट्सला उत्तर प्रदेश स्टेट ब्रिज कॉर्पोरेशनकडून 60 कोटीची ऑर्डर मिळाली. बेक्टर्स फूड यांनी 400 कोटीचा QIP लॉन्च केला. इंडिगो पेंट याच्यात मोठा ट्रेड झाला. कॅमलिन 10 सप्टेंबर रोजी राईट्स इश्यूवर विचार करणार आहे. न्यूक्लियस सॉफ्टवेअरने सुद्धा बायबॅक जाहीर केला होता. हा बायबॅक आता 9 सप्टेंबरपासून 13 सप्टेंबरपर्यंत आहे. बजाज स्टाईल हा जो लिस्ट झाला आज IPO तो बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 389ला, नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरही 389ला यथातथा लिस्टिंग झालं. 430 रुपयापर्यंत गेला होता पण शेवटी 400 रुपयाच्या आसपास बंद झाला. फिनिक्सची बोनस इश्यूची रेकॉर्ड डेट 21 सप्टेंबर ही आहे. HDFC म्युच्युअल फंडाने इप्का लॅबोरेटरीमध्ये 2% हिस्सेदारी वाढवली. गोल्डमन सॅक्सने SBI कार्डला अपग्रेड केलं तर स्टेट बँक ऑफ इंडियाला डाऊनग्रेड केलं. त्यामुळे दोन्हीही शेअर एकमेकांच्या विरोधात चालले होते. SBI कार्ड तेजीत होता तर स्टेट बँक ऑफ इंडिया शेअर मंदीत होता. पण एक गोष्ट नक्की आणि आज मी तुम्हाला सांगेन की 1000 पॉईंट मार्केट डाऊन आहे, 2000 पॉईंट डाऊन आहे याचा अर्थ सगळे शेअर पडत असतात असं नव्हे किंवा सगळ्या शेअरमधली तेजी संपुष्टात येत असते असंही नाही. काही शेअर वाढतच असतात. आता आज किटेक्स गारमेंट हा शेअर किंवा किटेक्स टेक्सटाईलमधला हा शेअर आहे. तर हा शेअर आज सर्किटला लागला होता. त्यामुळं सगळेच शेअर काही मंदीत चालत असतात असं नाही. गैरसमज न करून घेता अशा दिवशी कंटाळ जरी आला, डोक्याला त्रास होत जरी असला तरी कोणकोणते शेअर तेजीत आहेत हे एकदा पाहून घ्यावं. कदाचित आपल्या पोर्टफोलिओमधला एखादा शेअर तेजीत राहू शकतो आणि मार्केट मंदीत असलं तरी आपल्याला फायदा होऊ शकतो.
नमस्ते.